काळ आला होता पण वेळ आली नव्हती। धुळे सुरत महामार्गावर एसटीचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा थरारक बचाव। मोहसिन शेख, विसरवाडी। नमस्कार। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील रायगण गावाजवळ दिनांक 21 रोजी दुपारी धुळे डेपोच्या एसटी बसला भीषण अपघात झाला। बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। बसमधील 25 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला आहे। मिळालेल्या माहितीनुसार धुळे डेपोची एसटी बस क्रमांक MH18BZ 1252 वापीहून धुळ्याच्या दिशेने जात होती। रायगण गावाजवळ आली असता बसची ब्रेक सिस्टीम अचानक निकामी झाली। यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून जाणाऱ्या ट्रकला जाऊन जोरात धडकली। ही धडक इतकी भीषण होती की बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे। अपघाताची माहिती मिळताच महामार्गावर विनामूल्य सेवा देणारे नाळीजधाम रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अपघातग्रस्त बसमधील जखमी प्रवाशांना एसटी महामंडळाच्याच दुसऱ्या बसमधून तातडीने नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। या भीषण अपघातामुळे धुळे सुरत महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली। एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महामंडळाने गाड्यांच्या देखभालीकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। वापीहून धुळ्याला चालली होती, नवापूर पास करून ऍक्सिडेंट झालेला आहे। गाडीचे ब्रेक पूर्ण फेल झाले, गाडी ब्रेकच लागलेला नाहीये। गाडीत 20-25 प्रवासी होते, त्याच्यात 3 प्रवाशांना लागलेला आहे। त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले। आमचे कंडक्टर घेऊन गेलेले आहे। अपघात कसा झाला? अपघात पुढे ट्रक चालत होता, त्याने अर्जंट ब्रेक घेतल्यामुळे गाडीचे ब्रेक लागले नाही।